नमस्कार. मी आत्ता सकाळी मॉर्निंग वॉक घेत आलेलो आहे एक कोल्हापूरच्या एस.टी. स्टँडवर, म्हणजे CBS सेंट्रल बस स्टँड म्हणा की. आणि इकडं बऱ्याच दिवसांनी आलो आहे, कारण एकेकाळी इथून आम्ही रोज जायचो सांगलीला. एक महिने इथे होतो तेव्हाची आठवण आली की म्हणून मी आलो खास. आणि इथं बघाल तुम्ही तर सगळीकडं आता सगळा बदल झाला आहे की हो, म्हणजे आता तसं राहिलं नाही काही. तुम्ही बघा, सुरुवातीला आहे ते आहे हे चित्र अंबाबाईचं गेली 30-40 वर्ष तरी बघतोय मी. आणि या बाजूला ज्योतिबा. आणि तुम्ही आत आलात की जो एस.टी. स्टँड आहे तो अगदी पूर्वी होता तसाच आहे. तीच लगबग, त्याच गाड्या, तशाच गाड्या मी म्हणेन मी. थोडासा बदल झाला आहे, त्या काही गाड्या सुधारल्या आहेत. त्याकडे अगदीच लाल गाड्या म्हणजे खुळखळा असायचा. पण इथे तुम्ही बघाल तर या फलाटाहून फलाट क्रमांक 2वरनं तासगाव, इचलकरंजी, पुढे इस्लामपूर, मिरज, पंढरपूर, हैदराबाद, तुळजापूर, कोल्हापूर असं शहर आहे ना, तिकडे तुम्ही एकतर किंवा इथे या बाजूला हैदराबाद आणि कर्नाटकात जाता. त्यामुळे इथे खास तुम्हाला असे क्राऊड बघायला मिळेल की जिकडे तुम्हाला दोन्ही प्रकारचे लोक दिसतात. एक म्हणजे टिपिकल गावाला जाणारे लोक, आणि दुसरे असतात ते इंटरस्टेट प्रवास आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे कर्नाटक किंवा हैदराबाद अशा ठिकाणी जाणारे लोक. आणि ते बघा अगदी वाहतूक नियंत्रण कक्ष बघाल तर अगदीच आहे. फक्त आता कॅटेगरायझेशन झालेलं दिसतंय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा विभाग, कोल्हापूर, सोलापूर, चंदगड किंवा कर्नाटक विभाग, म्हणजे याप्रमाणे तुम्ही चौकशी करा. आणि बघा इकडे कोणीतरी ओळखतं बेळगाव. बाकी तुम्ही बघाल तर अगदी म्हणजे 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, पण फारसा काही एस.टी. स्टँडमध्ये फरक पडलेला नाही. तेच आवार, तशीच घाण नाही म्हणणार मी, पण तशीच लोक, इतके प्रकारचे लोक इथे आहेत की काय सांगू, की स्वच्छता राखणं हा एक चॅलेंज आहे. तरी मी म्हणेन त्यातल्या त्यात बरं आहे. काही बाकीच्या गावची एस.टी. स्टँड बघितले तर खरंच म्हणजे अंगावर काटा आहे. सध्या एस.टी. वगैरेचा प्रवास होत नाही, पण एकेकाळी या वाहनात नाही की त्याची आठवण येते म्हणजे. आणि कुठची गाडी कुठून आली आहे, कुठे चालली आहे ते बघा. सांगली, कोल्हापूर, वेंगुर्ले, कोकणात चाललेली गाडी सांगलीवर, वाटेत कोल्हापूरहून जाणार ती. अशा सगळ्या इथे आहेत. अजून अनाउन्समेंट चालले. प्लॅटफॉर्म फलाट क्रमांक 2वर आलेली गाडी सांगलीला जाणारी गाडी आहे, त्या टाईपची अनाउन्समेंट अजूनही इथे ऐकू येते. मी मुद्दाम ऐकायला थांबलेलो. आणि मग लोकांची धावाधाव, जागा पकडा आहे बघा. आता बस करतात, काही लोक बसले आहेत, काही लोक पटरी बऱ्यापैकी शिस्तीत रांग लावून चढत आहेत. हे जरा नवीन आहे. एकेकाळी मिळेल तिकडे खिडकीतनं रुमाल टाकायचा आणि आपली जागा पकडायची हे होतं. आता ते बहुतेक बंद झालेले दिसतात. दर लोकांत शिस्त आली. पण एकंदरीत जसं मी हे साधारण 91-92 साली इथून बराच प्रवास केलेला रोज 2 महिन्याकरता, त्याच्यात 2024मध्ये काही फारसा फरक मला जाणवत. तर सर्वसामान्यांच्या सोयीकरता असलेलं वाहन महाराष्ट्र राज्य परिवहन हे खरंच एक तुम्ही म्हणाल तर अप्रतिम सोय आहे. गाव तिथे एस.टी. हे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते खरंच आहे. म्हणजे गावोगावी खेड्यापाड्यात जी गाडी सोडायची, पूर्वीच्या काळी ती वस्तीची गाडी असायची, म्हणजे रात्रीची गाडी तिकडेच थांबून सकाळी परत लोक घेऊन यायची. असे सगळे प्रकार हे एस.टी. करत असते. त्यामुळे मला परत एक तो नॉस्टॅल्जिया मला जरा जागृत झाला. पण फक्त मला एकच म्हणायचं, थोडंसं स्वच्छतेकडे, काय म्हणतात ते स्वच्छ भारत वगैरे सगळं असू दे, पण थोडंसं स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर गोरगरिबांकरता आणि सामान्यांकरता असलेलं हे जे वाहन आहे ते अजून जरा जास्ती सुखदायक होईल असं मला वाटतं. पण एकंदरीत झकास. बऱ्याच दिवसांनी एस.टी. स्टँडची वारी केली, मजा आली.